हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. तर मी अजित तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिजिक्स माझा. होय, तुमचा माझा आणि सर्वांचा फिजिक्स माझा. सो लेट स्टार्ट स्टुडंट्स. आज आपलं थर्ड लेक्चर आहे. रोटेशनल डायनामिक्सचं हे कितवं लेक्चर आहे? थर्ड लेक्चर. ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत जे पाठीमागचे 2 लेक्चर झाले त्याचा जो बेस आहे सर्क्युलर मोशनचा, आणि आज एक छोटीशी कन्सेप्ट बघणार आहोत त्या सगळ्यावरती जे एमएसटी सीईटी मध्ये पीवायक्यू झालेले आहेत लास्ट 5 इयर्स मध्ये. कधी? पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये जे पीवायक्यू झाले ते सगळे पीवायक्यूज कव्हर करण्याचा ट्राय करेल. आणि हा आपला असणार आहे पार्ट 1 ऑफ पीवायक्यूज ऑफ रोटेशनल डायनामिक्स. ओके, सो लेट्स सी व्हॉट वी आर गोइंग टू कव्हर टुडे. फर्स्ट थिंग इज टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. काय बघायचं आपल्याला? ऍक्सेलरेशनचे टाइप्स कुठले असतात? कुठे? सर्क्युलर मोशन मध्ये. सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशनचे टाइप्स कुठले असतात? त्यानंतर डिरेक्टली आपण जाणार आहोत पीवायक्यूज वरती, आणि त्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिस क्वेश्चन्स देईल. सो नियर अबाउट 20-25 क्वेश्चन्स मी कव्हर करण्याचा ट्राय करेल. बघा, पूर्ण रिसर्च करून मी क्वेश्चन्स काढलेले आहेत की या बेसिक्स ऑफ सर्क्युलर मोशन वरती पाठीमागच्या 5 ते 6 वर्षामध्ये एमएसटी सीईटी ला कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात. ओके, सो लेट स्टार्ट. बिफोर गोइंग टू द पीवायक्यूज वी हॅव टू डिस्कस वन इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज द टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? ऍक्सेलरेशनचे टाइप कुठले असतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं? सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड ज्या सगळ्या टर्म्स होत्या त्या आपण बघण्याचा ट्राय केला. त्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं, अँग्युलर व्हेलॉसिटी होती, त्याचबरोबर अँग्युलर ऍक्सेलरेशन पण होतं. पण हे टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन काय आहे? तर टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन काय आहे, तर याच्यामध्ये आपल्याला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन बघायचंय, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन बघायचंय आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन बघायचंय. काय काय बघायचंय बघा. फर्स्ट इज सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन काय बघणार आहोत आपण? पहिली गोष्ट सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेकंड ऍक्सेलरेशनचा टाइप कुठला आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन का मी घेत आहे हे? कारण याच्यावरतीच सीईटी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन आलेले, याच्यामध्ये वरतीच काय एमएसटी सीईटी ला क्वेश्चन्स आलेले आहेत. थर्ड थिंग काय आहे आपला? अँग्युलर ऍक्सेलरेशन. थर्ड काय आहे? अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि फोर्थ वन इज युअर नेट ऍक्सेलरेशन. फोर्थ काय आहे? नेट ऍक्सेलरेशन. ओके, थोडक्यात मी एकदम सिंपल मध्ये सांगतो. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऑलरेडी वी हॅड डिस्कस. आपण ऑलरेडी सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन डिस्कस केलेला आहे. ऍक्सेलरेशन अलॉंग दिस रेडियस आणि टुवर्ड द सेंटर. टुवर्ड दिस सेंटर जे असतं त्याला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन असं म्हणतात. आणि सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन आपण व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर ने देतो. काय? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर और आर ओमेगा स्क्वेअर. हा काय आहे? आपला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? आर इंटू ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मीन्स व्हॉट? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असं ऍक्सेलरेशन असतं तुमच्या सर्क्युलर मोशन मध्ये जे तुमचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी कारणीभूत असतं. मराठीमध्ये सिंपल सांगितलं काय असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन? जे तुमच्या सर्क्युलर मोशन मध्ये तुमचं जे स्पीड आहे ते व्हॅरी करण्याचं काम कशावरती असतं? तुमच्या टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड इज नथिंग बट टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन कशाने देतो आपण? आर इंटू अल्फा. आर इंटू अल्फा. आणि अल्फा काय असतं आपला? अल्फा दॅट इज अँग्युलर ऍक्सेलरेशन. दिस इज इक्वल टू डी ओमेगा डिवायडेड बाय dt स्क्वेअर. डी ओमेगा डिवायडेड बाय नॉट dt स्क्वेअर, ओनली dt. ठीक आहे, फॉर्म्युला चुकवायचे नाहीत आपल्याला. आणि लास्ट काय? नेट ऍक्सेलरेशन. नेट ऍक्सेलरेशन म्हणजे काय? ए नेट दिस इज इक्वल टू ए नेट इज इक्वल टू काय असतं? अंडर रूट ऑफ ए टी स्क्वेअर, म्हणजेच ए टी म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, प्लस ए सीपी स्क्वेअर. ए सीपी स्क्वेअर हा फॉर्म्युला, हे जे फॉर्म्युलाज आहेत हे आपल्याला लागणार आहेत म्हणून फक्त मी घेत आहे. हे कशासाठी लागणार आहे? ज्यावेळेस मी क्वेश्चन घ्यायला लागेल ऍक्च्युअल मध्ये त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे कशासाठी लागणार आहे. ठीक आहे, नेट ऍक्सेलरेशन समजलं काय? नेट ऍक्सेलरेशन काय असतं? अँग्युलर सेंट्रीपिटल आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन यांचं मिळून नेट ऍक्सेलरेशन आपण काढतो. ओके, काय काय बघितलं आपण? सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर. जे आपलं काय होणार आहे?
जिथे तुमची डिरेक्शन चेंज होणार, ज्याच्यामुळे डिरेक्शन चेंज होणार, त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनच तुमच्या युसीएम मध्ये असतं. कुठे असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतं. कुठे असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. ओके, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ए नेट बरोबर काय असतो? ए नेट बरोबर ए सीपी असतो. काय असतो? ए नेट बरोबर ए सीपी. म्हणून तुमच्या सेंट्रिपिटल फोर्सचा जो आपला फॉर्म्युला आहे बघा, एकदम थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. म्हणून आपला जो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपेटल फोर्स दिस इज इक्वल टू व्हॉट? एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. कुठून आलेला आहे? आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ एफ इज इक्वल टू एम इंटू ए असतो. हा जो ए आहे म्हणजेच ए बरोबर काय आहे? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हाच असतो आपला रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनलाच काय म्हटलं जातं? रॅडियल ऍक्सेलरेशन. ए सीपी असतो. म्हणून आपण हे घेतलेले आणि हेच आपण ऍप्लिकेशन ऑफ युसीएम मध्ये प्रत्येक इक्वेशन डिराईव्ह करताना हा सेंट्रिपिटल फोर्स लावलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे युसीएम मध्ये जे असणार आहे ते युसीएम मध्ये ए नेट बरोबर ए सीपी असतं. दिस इन्फॉर्मेशन इज सफिशियंट फॉर टुडेज लेक्चर. आजचं लेक्चर आणि आजचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. सो विदाउट डिले, काहीही वेळ न घालवता डायरेक्ट आपण आज कुठे जाऊया? पीवायक्यूज ला. सो लेट स्टार्ट फर्स्ट पीवायक्यू ऑफ टुडेज लेक्चर. फर्स्ट पीवायक्यू ऑफ टुडेज लेक्चर काय आहे बघा? अ सायक्लिस्ट स्पीड्स अप ऑन अ कर्व पाथ. एक कर्व पाथ आहे, त्याच्यावरती सायक्लिस्ट काय करतोय? त्याचं स्पीड वाढवतोय. विच ऑफ द फॉलोइंग फोर्स कॉम्पोनंट इन्क्रीजेस? विच ऑफ द फॉलोइंग फोर्स कॉम्पोनंट इन्क्रीजेस. बघा काय म्हटलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग फोर्स कॉम्पोनंट इन्क्रीजेस. आय नीड टू सी द स्क्रीन. मला हे स्क्रीन बघावे लागते की वेदर दिस रेकॉर्डिंग इज गोइंग गुड और नॉट. दॅट्स व्हाय आय एम सेइंग आय एम लुकिंग ऍट दिस डिरेक्शन. ओके, सो क्वेश्चन बघा. एक सायक्लिस्ट आहे, स्पीड अप करतोय कर्व पाथ वरती. मग कुठला फोर्स कॉम्पोनंट इन्क्रीज होईल? बघा इथे रॅडियल ऍक्सेलरेशन म्हटले, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे नॉर्मल फोर्स आणि वेट. आता आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये दोन, हे नॉर्मल फोर्स आणि वेट, तर याचा आन्सर नसणार आहे. राहणार कुठला आपला? रॅडियल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. जसं मी आत्ताच सांगितलं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हे तुमचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी सर्क्युलर मोशन मध्ये उपयोगाला येतं. त्याच्यामुळे ऑब्वियसली याचं आन्सर जे असणार आहे ते तुमचं काय असणार आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. रॅडियल ऍक्सेलरेशन इज टू चेंज युअर डिरेक्शन. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. हे एकदम सिंपल क्वेश्चन आलेला आहे, थेरी बेस्ड क्वेश्चन आहे. कधी आलेला होता हा क्वेश्चन? MHT CET 2022च्या एक्झाम मध्ये. इझी क्वेश्चन आहे ना? व्हेरी इझी. सो लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? अ बॉडी परफॉर्मिंग UCM ऑफ रेडियस R हॅज द फ्रिक्वेन्सी N. क्वेश्चन समजून घ्या. एक बॉडी जो काय करतोय? युसीएम परफॉर्म करतोय, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी N आहे. इट्स सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पर युनिट रेडियस इज प्रोपोर्शनल टू N टू द पॉवर X. बघा, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हटलंय. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू N टू द पॉवर X. देन द व्हॅल्यू ऑफ X इज, देन द व्हॅल्यू ऑफ X इज. बघा काय काय आलेलं आहे याच्यामध्ये? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आलेलं आहे, त्यानंतर काय आलेलं आहे? आर आलेला आहे, फ्रिक्वेन्सी आलेली आहे. क्वेश्चन फिजिक्स मध्ये सॉल्व्ह करताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तो क्वेश्चन वाचल्यानंतर समजला पाहिजे, म्हणजे त्याची लँग्वेज समजली पाहिजे. लँग्वेज समजली की त्या क्वेश्चन मध्ये कुठले आपले फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या आपल्याला लागणार आहेत त्या समजल्या पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलंय काय. एवढं कळालं की चौथा स्टेप जो आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला येईल की कुठला फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे, कुठला फॉर्म्युला आला की कॅल्क्युलेशन आणि तुमचा आन्सर. इझी क्वेश्चन आहे बघा. MHT CET 2024 ला विचारलेला आहे, रिसेंटचा पीवायक्यूज आहे. तो काय म्हटलेला आहे? एक बॉडी जी युसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, ज्याची रेडियस जे आहे, रेडियस किती दिलेली आहे आपल्याला? कॅपिटल आर एवढी रेडियस, कॅपिटल आर. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? फ्रिक्वेन्सी N आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पर युनिट रेडियस इज प्रोपोर्शनल टू N टू द पॉवर X. बघा सिंपल मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मी काय म्हणतो याला? ACP. काय म्हटलंय? पर युनिट रेडियस, पर युनिट रेडियस झालं हे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन डिवायडेड बाय आर म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पर युनिट रेडियस. गिवन काय म्हटलंय? इज प्रोपोर्शनल टू N टू द पॉवर X. इज प्रोपोर्शनल टू
n to the power x is proportional to n to the power x, n to the power x, then we have to find the value of x. बघा काय करू शकतो इथे आपण या केसमध्ये, काय करू शकतो, काय करू शकतो बघा, आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ACP बरोबर काय असतं, इथे मी घेतलं होतं बघा या फॉर्म्युल्यामध्ये ACP बरोबर काय असतं, हा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन R ओमेगा स्क्वेअर काय असतो, R ओमेगा स्क्वेअर. ACP बरोबर काय असतो, R ओमेगा स्क्वेअर. आता इथे काय दिलंय बघा या क्वेश्चन मध्ये, इथे ACP डिवायडेड बाय R म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन पर युनिट रेडियस इज प्रोपोर्शनल टू n टू द पॉवर x. म्हणजे इथे पण आपण काय घेऊ शकतो, ACP डिवायडेड बाय दिस R इज इक्वल टू काय येणार आहे इथे, ओमेगा स्क्वेअर. काय आलंय, ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच आता बघा हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा, हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा, हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करा. इथे काय आलेलं आहे, ACP डिवायडेड बाय R इज इक्वल टू ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर. मिळाली आपल्याला x ची व्हॅल्यू, मिळाली ना, हा n आहे ओके, तसाच हा ओमेगा आणि हा x किती आहे, x आणि हा इथे स्क्वेअर आहे. सिंपल आहे. म्हणजेच x विच इज इक्वल टू किती येईल आपला, x विच इज इक्वल टू 2 येणार आहे. x इज इक्वल टू किती येणार आहे, 2 येणार आहे. समजतंय का, समजतंय, आय होप समजत असावं, कारण क्वेश्चनची लेवल खूप इझी आहे, खूप इझी आहे आणि 2024च्या MSTCT एक्झाम मध्ये आले. विचार करा तुम्ही, तुम्हाला जर 0.8 मिनिट्स मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर ती क्वेश्चन किती हार्ड असणार, बरोबर ना. 1 मार्क्स साठी 0.8 मिनिट मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात. सो विच ऑप्शन इज करेक्ट अकॉर्डिंग टू दिस, आवर सेकंड ऑप्शन विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. क्लिअर आहे. चलायचं पुढे, हा सेकंड क्वेश्चन होता आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा आपला कुठला क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. थर्ड क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर काय म्हटले बघा, अ पार्टिकल ऑफ मास परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कल ऑफ रेडियस r, the relation between centripetal acceleration a and the kinetic energy E is. सोपा क्वेश्चन हा, पण बघितल्यानंतर थोडंसं क्लिक व्हायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला मी 5 सेकंद देत आहे, 5 सेकंदामध्ये विचार करा. ओके, 5 सेकंदामध्ये विचार करा की आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करू शकतो. काय म्हटले क्वेश्चन मध्ये, अ पार्टिकल ऑफ मास m performing uniform circular motion along a circle of radius r, the relation between centripetal acceleration and the kinetic energy is. Very easy question. इझी नसेल तरी मी तुम्हाला इझी करून सांगेल. ओके, डोंट वरी बेटा. बघा आपल्याला काय विचारलंय, सिंपल क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि कायनेटिक एनर्जी मध्ये रिलेशन काय असणार आहे. केव्हा, जेव्हा एक एम पार्टिकल, एम मास असणारा पार्टिकल काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तिथे रेडियस r दिलेली आहे. बघा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन लिहा. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं आपला, ACP बरोबर v स्क्वेअर डिवायडेड बाय r असतं. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेकंड आपल्याला काय दिलंय, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असते, 1/2 m v स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, आता बघा आपण काय करू शकतो, या दोन्ही टर्म मध्ये v कॉमन आहे, v स्क्वेअर कॉमन आहे. v स्क्वेअर इकडे पण आहे 1 इक्वेशन मध्ये, सेकंड इक्वेशन मध्ये पण v स्क्वेअर आहे. मग हे इक्वेशन रिअरेंज करू शकतो आपण, v साठी, v स्क्वेअर साठी रिअरेंज करू शकतो ना. बघा ऍक्सेलरेशनची ए व्हॅल्यू पुट करूया, एनर्जी साठी ई पुट करूया, तर काय होईल हे इक्वेशन, व्ही स्क्वेअर. पहिलं इक्वेशन काय होईल, व्ही स्क्वेअर हा आर फक्त इकडे ट्रान्सफर करा एलएचएस ला, आर जर ट्रान्सफर करा तर ए इंटू आर होणार आहे. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ओके, आणि ह्या कायनेटिक एनर्जीच्या जागी ई पुट करायचे आपल्याला. काय पुट करायचंय, ई पुट करायचंय. सो ई विल बी इक्वल टू व्हॉट, ई म्हणण्यापेक्षा व्ही स्क्वेअर साठी घेऊया डायरेक्ट इक्वेशन. हे जर इक्वेशन व्ही स्क्वेअर साठी रिअरेंज केलं, बघा ए वाला इक्वेशन याच्यात तर व्ही स्क्वेअर फक्त काढायचा आहे. हा 2 डिवाइडला इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, एम मल्टिप्लायला डिवाइडला जाणार. म्हणजेच काय होणार इथे, व्ही स्क्वेअर बरोबर काय होतोय बघा, ई ट्वाइस ऑफ ई डिवायडेड बाय एम, ट्वाइस ऑफ ई डिवायडेड बाय एम झाला, ट्वाइस ऑफ ई डिवायडेड बाय एम आलेला इक्वेशन. याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया.
आता जर दोन्ही इक्वेशन आपण कम्पेअर केले, बघा दोन्ही इक्वेशन आपण जर कम्पेअर केले तर दोन्हीकडल्या LHS ला v² आहे. v² आहे म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, ही साइड आणि ही साइड इक्वल असणार आहे, बरोबर, कारण दोन्ही v² आलेलं आहे. सो लिहा AR बरोबर काय होईल आपला टॉइस ऑफ E डिवायडेड बाय M, आणि हा जो R आहे मल्टिप्लिकेशनला इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइडला जाणार आहे. म्हणजे A च्या टर्म मध्ये A इज इक्वल टू काय होतोय आपला टॉइस ऑफ E डिवायडेड बाय RM. तर हे झालं रिलेशन कशामध्ये, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि कायनेटिक एनर्जी. आहे का ऑप्शन कुठे आपला, बघूया. बघा ऑप्शन नंबर थर्ड आहे A इज इक्वल टू टॉइस ऑफ E डिवायडेड बाय MR. इथे फक्त मी RM लिहिलेलं आहे. RM लिहा किंवा MR लिहा, दोन्ही एकच आहे, बरोबर. सो विच ऑप्शन इज करेक्ट अकॉर्डिंग टू दिस, ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. समजतंय? ओके, आय होप समजलं असावं. जरी नाही समजलं तरी तुमचा जो काही डाऊट असेल तो डाऊट तुम्ही कमेंटमध्ये टाका. आय विल डेफिनेटली रिझॉल्व दॅट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, MST CET 2021 MST CET 2024 म्हणजेच 2 वेळा आलेला क्वेश्चन आहे आणि रिपीट झालेला क्वेश्चन आहे. काय आहे, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा काय आहे, क्वेश्चन नंबर किती आहे आपला, हा 4th क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4th. A particle at rest start moving with the constant angular acceleration of 4 radian per second square. काय म्हटलेलं आहे, a particle at rest start moving with the constant angular acceleration of 4 radian per second square. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा दिलेला आहे, किती सांगितलेला आहे अल्फा, 4 radian per second square in a circular path. The time at which centripetal and the tangential acceleration will be equal is. म्हणजे इथे काय काढायचं आपल्याला, टाइम काढायचा आहे. काय करायचं आहे, टाइम काढायचा आहे. पण कधी, ज्यावेळेस तुमचं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि रॅडियल ऍक्सेलरेशन, सॉरी सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटलच रॅडियल असतं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन तुमचं इक्वल असेल असा टाइम कुठला आहे असं म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, 4 रॅडियन पर सेकंड स्क्वेअरने काय होतोय, हा पार्टिकल मूव्ह करतोय. सो लेट्स सॉर्ट. आपल्याकडे अल्फा आहे. आता आपल्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन ह्या दोन्हीसाठी फॉर्म्युलाज माहित आहेत ना. ACP बरोबर काय असतो, ACP म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन हा R ओमेगा स्क्वेअर असतो. काय असतो, R ओमेगा स्क्वेअर. आणि आपला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतो, AT बरोबर काय असतो आपला, AT बरोबर R अल्फा. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला, काय सांगितलेलं, हे जी कन्सेप्ट शिकवलेली आहे इथे थोडस दिसत असेल, अक्षर थोडस खराब आलंय पण समजून घ्या. ओके, इथे काय दिसतंय, हे जे ऍक्सेलरेशनचे टाइप्स आहेत त्याच्यावरती CET ला क्वेश्चन आलेला आहे. ह्याच टाइप्स वरती ह्या सगळे जे तुम्हाला फॉर्म्युला दिसत आहे तेच मी इथे यूज करत आहे, दुसरं काहीच यूज करत नाहीये. ओके, सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काय असतो आपला, R अल्फा, आणि सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतो, R ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला इथे काय म्हटलंय की टाइम ऍट विच सेंट्रिपिटल अँड टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विल बी इक्वल, म्हणजे हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, ACP बरोबर AT, म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आलं. फॉर्म्युला पुट करा, R ओमेगा स्क्वेअर बरोबर काय होणार आहे, R अल्फा. म्हणजेच इथे R कटला, R कट करून टाका, R कट करून टाकला, राहिला काय, ओमेगा स्क्वेअर बरोबर अल्फा, आणि अल्फाची व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे. ओमेगा स्क्वेअर बरोबर अल्फा आहे, अल्फाची व्हॅल्यू गिवन मध्ये दिलेली आहे. म्हणजेच आपला ओमेगा स्क्वेअर काय होणार आहे, इथे लिहितो मी, ओमेगा स्क्वेअर बरोबर 4 होणार आहे. म्हणजेच ओमेगा बरोबर किती होणार आहे, ओमेगा बरोबर किती होणार आहे, ओमेगा बरोबर 2 होणार आहे, कारण ओमेगाचा स्क्वेअर 4 असेल, म्हणजे 4चं स्क्वेअर रूट किती आलं, 2. 4चं स्क्वेअर रूट किती आलं, 2. सो ओमेगा विल बी इक्वल टू 2 रॅडियन पर सेकंड. ओमेगा मिळाला आपल्याकडे, ओमेगा आहे, अल्फा आहे, आणि इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला, अ पार्टिकल स्टार्ट ऍट रेस्ट. पार्टिकल ऍट रेस्ट म्हणजे रेस्ट पासून स्टार्ट होतोय, म्हणजेच आपला ओमेगा नॉट असणार आहे, तो असणार आहे 0. मग
लास्ट लेक्चरला आठवतंय, पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, लेक्चर 1 कायनेमॅटिकल इक्वेशन्स फॉर व्हॉट, सर्क्युलर मोशन. त्यामध्ये आपण बघितलं होतं ओमेगा बरोबर ओमेगा नॉट प्लस अल्फा टी, ओमेगा बरोबर ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. याच्यावरून आपण टाइम काढू शकतो इझिली. याच्यावरून काय करू शकतो आपण, टाइम काढू शकतो. बरोबर, काढू शकतो ना टाइम. तर बघा ओमेगा नॉट तर 0 आहे, म्हणजेच ओमेगा बरोबर काय झाला, अल्फा इंटू टी. म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू पुट करा, ओमेगा किती आलाय 2, अल्फा किती आहे 4, सो 2 बरोबर 4 टी. म्हणजेच आपला टी काय होतोय, टी बरोबर काय होतोय 2 डिवायडेड बाय 4, म्हणजेच 1/2, 1/2 सेकंद. 1/2 सेकंद हा आपला आला टाइम, हा आला आपला टाइम 1/2 सेकंद. आलाय, आलाय. ऑप्शन चेक करा, आलाय का नाही कळेल. ऑप्शन नंबर थर्ड, ऑप्शन नंबर थर्ड, ऑप्शन नंबर थर्ड विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. क्लिअर आहे, क्लिअर आहे. आय होप समजत असावं तुम्हाला. जरी काही डाऊट्स असेल तरी तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता, किंवा टेलिग्राम, आता टेलिग्राम सध्या बॅन आहे आपलं टेलिग्राम, बिकॉज ऑफ युअर नीट एक्झाम. टेलिग्राम सध्या बॅन आहे 21 तारखेपर्यंत. 21 नंतर आपलं टेलिग्राम स्टार्ट होईल. टेलिग्रामवरती तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आता ह्या नीटच्या एक्झाममुळे काय होणार आहे बघा, तुमची जी बोर्डची एक्झाम आहे ती बोर्डची एक्झाम सुद्धा टफ होणार आहे यावेळेसची. सगळीकडेच थोडंसं स्ट्रिक्ट धरणार आहेत, म्हणजे तुम्हाला बोर्डला तुमच्या वेळेस थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. तर तयार राहा, आपण ते सगळं कव्हर करतोय. अकॉर्डिंग टू बोर्डच आपण चाललेलो आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुकच्या बाहेर काहीच येत नाही. मी काय म्हटलं की महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे सीईटीचं बुक आहे त्याच्या बाहेर आपल्याला काहीही बघायचं नाहीये. फॉर द कन्सेप्ट क्लिअरिटी, फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स ऑर एमसीक्यूज वी हॅव टू यूज एनी बुक. आपण कुठलेही बुक यूज करू शकतो, बट फॉर युअर कन्सेप्च्युअल लर्निंग यू ओनली नीड टू यूज महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, 2020, 2022, 2023 3 वर्षात रिपीट झालेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन कितवा आहे हा, क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 5 आहे हा. सो काय म्हटलंय, अ पार्टिकल ॲट रेस्ट स्टार्ट मूव्हिंग विथ द कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा in a circular path. At what time is centripetal acceleration is half the tangential acceleration? बघा किती इझिली सांगितलेले क्वेश्चन. मग असा जो सेम क्वेश्चन होता, याच्या आधीचा क्वेश्चन जो होता सेम तोच क्वेश्चन आहे. याच्या आधी जो क्वेश्चन होता सेम तोच क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. होमवर्कला देऊ हा क्वेश्चन, देऊ का होमवर्कला? बघा याचा आन्सर जे आहे, आन्सर ऑप्शन नंबर ए यायला पाहिजे, ऑप्शन फर्स्ट यायला पाहिजे. तुम्ही सॉल्व्ह करा हा क्वेश्चन, तुम्ही एकदा ट्राय करा हा क्वेश्चन. ओके, काय करायचं तुम्हाला हिंट देतो. पार्टिकल रेस्टला स्टार्ट होतोय, म्हणजेच आपला ओमेगा नॉट जो आहे तो 0 झाला. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय, ऍट व्हॉट टाइम इज द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज द हाफ ऑफ द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. म्हणजेच काय करावं लागणार आहे तुम्हाला, काय करावं लागणार आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तुमचं हाफ आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज हाफ ऑफ द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, म्हणजेच ACP बरोबर 1/2 A टँजेन्शियल, म्हणजेच आर ओमेगा स्क्वेअर बरोबर काय होणार आहे तुमचा 1/2 आर अल्फा होणार आहे. 1/2 आर अल्फा, अल्फाला अल्फा, सॉरी आरला आर कॅन्सल, ओमेगा स्क्वेअर बरोबर काय होतंय 1/2 अल्फा होतंय, 1/2 अल्फा. हे रिलेशन यूज करायचंय, हे रिलेशन यूज करायचंय. ओमेगा बरोबर काय होईल मग, ओमेगा बरोबर काय होईल काढा, स्क्वेअर रूट ऑफ 1/2 अल्फा, स्क्वेअर रूट ऑफ 1/2 अल्फा. ओमेगा आहे, ओमेगा नॉट आहे, आणखी काय पाहिजे, ऍक्सेलरेशन आहे आणि टी काढायचा आहे. सॉल्व्ह करा, तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. हा हिंट दिलेली आहे, याच्यावरून हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल. ओके, ऑप्शन 1 विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. तुमच्यासाठी हा काय असेल, होमवर्क. काय असेल, होमवर्क. आणखी मी डीपीपी द्यायला स्टार्ट केलेला नाहीये, त्यामुळे हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, कारण सेम क्वेश्चन आहे जो मी याच्या आधी क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, सेम त्याच काइंडचा क्वेश्चन आहे. आता बघा 20, 22, 23 असं का आलेलं आहे, कारण शिफ्ट मध्ये तुमच्या एक्झाम होतात. सीटीची एक्झाम काय होते, शिफ्ट वाईज व्हॅरी होत असते. शिफ्ट मध्ये तुमचे क्वेश्चनची लेवल जी असते ना
सेम त्याच टाईपचा क्वेश्चन असतो, फक्त व्हॅल्यूज चेंज होतात. त्याचं एक उत्तम उदाहरण हे आहे की व्हॅल्यूज चेंज होऊन क्वेश्चन कसा येऊ शकतो. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. A uniform circular disk of radius 50 centimeter at a rest given constant alpha that is equal to 2 radian per second square. Its net acceleration is in meter per second square at the end of 2 seconds is approximately. बघा, नेट ऍक्सेलरेशन विचारलंय. काय विचारलेलं आहे? नेट ऍक्सेलरेशन. नेट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? ए नेट बरोबर अंडर रूट ऑफ ए सी पी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. ए सी पी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर. गिवन काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे. रेडियस किती दिलेले आहे? आर बरोबर 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? 0.5 मीटर करावं लागेल. काय करावं लागेल? 0.5 मीटर. अल्फा दिलेला आहे. अल्फा किती दिलेला आहे? 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? ऍट द एंड ऑफ 2 सेकंड. ऍट द एंड ऑफ 2 सेकंड टी ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर बघा, आर अल्फा आपला काय असतो? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विल बी इक्वल टू आर अल्फा. व्हॅल्यू पुट करा. 2 मल्टिप्लाय बाय 0.5. 2 मल्टिप्लाय बाय 1/2 काय होणार आहे? 2 मल्टिप्लाय बाय 0.5. दिस विल बी इक्वल टू 1. सो 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर काय आला? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. काय आलेलं आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आलेलं आहे. आता आपल्याला ए सी पी स्क्वेअर काढायचा आहे. काय करायचं आहे? ए सी पी स्क्वेअर काढायचा आहे. आपल्याकडे ए सी पी साठी फॉर्म्युला काय असतो? कसं काढणार आपण बघा? कसं काढणार? ओके, एटी तर मिळालं आपल्याला. आता आपल्याला काय पाहिजे? ए सी पी. काय पाहिजे? ए सी पी म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतो आपला? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतो आपला? सांगा. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आर ओमेगा स्क्वेअर असतो. परंतु आपल्याकडे ओमेगा नाही ना. आपल्याकडे ओमेगा नाहीये. ओमेगा नाही म्हणजे ओमेगा कसा फाइंड करणार आपण? ओमेगा कसा फाइंड करणार? हाऊ वी कॅन फाइंड ओमेगा? न्यू पेज घेतो मी. ओमेगा कसा फाइंड करणार? आपल्याकडे इक्वेशन आहे ओमेगा बरोबर ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू टी. ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू टी हे इक्वेशन आहे. आता आपल्याला काय म्हटलं या क्वेश्चन मध्ये की तुमचा पार्टिकल रेस्टला आहे. पार्टिकल काय आहे? रेस्टला आहे. रेस्टला असल्यामुळे ओमेगा नॉट काय झाला इथे? 0. ओमेगा नॉटची व्हॅल्यू 0 झाली प्लस अल्फा इंटू टी. अल्फा किती आहे? अल्फा सांगितलाय 2 आणि टाइम किती म्हटलेलं आहे? 2.0 सेकंद. टाइम किती सांगितलेला आहे? स्मॉल टी बरोबर 2 सेकंद. म्हणजेच इथे काय पुट करू शकतो आपण? 2 मल्टिप्लाय बाय 2. सो ओमेगा काय बनतोय आपला? ओमेगा 2 मल्टिप्लाय बाय 2 किती होतो? 2 मल्टिप्लाय बाय 2 किती होत आहे? 4. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 रेडियन पर सेकंद. 4 रेडियन पर सेकंद. ओमेगा आला. आपल्याकडे आर ओमेगा स्क्वेअर काय आहे? ए सी पी आहे. सो ए सी पी काय होईल मग आपला? ए सी पी. ए सी पी बरोबर आर ओमेगा स्क्वेअर. सो सॉरी, आर किती आहे आपला? 0.5. ओमेगा किती आहे? 4 म्हणजेच 4चा स्क्वेअर म्हणजेच ए सी पी बनला आपला 0.5 मल्टिप्लाय बाय 16 म्हणजेच ए सी पी बरोबर किती होतोय आपला? ए सी पी किती होतोय? 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला ए नेट माहिती आहे. ए नेट बरोबर काय असतो आपला? ए नेट बरोबर ए सी पी चा स्क्वेअर प्लस ए टी चा स्क्वेअर. काय असतो? ए सी पी चा स्क्वेअर प्लस ए टी चा स्क्वेअर. ठीक आहे, पुट करा व्हॅल्यूज इथे. पुट करू शकतो, गरज पण नाही आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे. त्याच्यामध्ये जे आपला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतो तोच आपला काय असतो? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. डायरेक्ट 8 आन्सर जे आहे ते फायनल होऊ शकतं तुमचं. तरीही एकदा आपण काय करूया? ए नेट सिम्प्लिफाय करूया. ए नेट काय करूया? सिम्प्लिफाय करूया. ए नेट काय असतो आपला? ए नेट बरोबर अंडर रूट ऑफ ए सी पी स्क्वेअर म्हणजेच 8चा स्क्वेअर प्लस हा किती आहे? 1चा स्क्वेअर. 1च्या स्क्वेअरने असा काय फरक पडणार आहे आपल्याला?
ए नेट बरोबर काय होईल, अंडर रूट ऑफ 64 प्लस 1, म्हणजेच ए नेट बरोबर काय होतोय आपला, अंडर रूट ऑफ 65. अंडर रूट ऑफ 65 म्हणजेच ए नेट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ए नेट किती आला, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती आलेला आहे, 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑप्शन्स बघा, 6 नाही, 8 सेकंड ऑप्शन मध्ये, 2 नाही, 4 नाही, म्हणजे सेकंड ऑप्शन विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. समजलंय, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. हा क्वेश्चन कधी आला होता, MST CET 2022 ला. MST CET 2022 ला आला होता क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे काय म्हटलेलं आहे, अ पार्टिकल ऍट रेस्ट. सिमिलर क्वेश्चन आहे जो 2023 ला आलेला आहे. ऑलरेडी आपण घेतलेला हा क्वेश्चन, जो की तुम्हाला काय कशामध्ये दिला होता, 1/2 मध्ये दिला होता टाइम इथे. बघा, हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला ऑलरेडी आपण. सॉल्व्ह केलाय ना हा क्वेश्चन, सॉल्व्ह केलेला आहे. कुठे केलेला आहे सॉल्व्ह, जस्ट अ सेकंड. इथे केलेला आहे सॉल्व्ह, होते नाही, याच्या आधीचा क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे हा. हा आणि तो क्वेश्चन सिमिलर आहे, त्यामुळे याला आपण सॉल्व्ह करत नाहीये. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन. हा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, हा क्वेश्चन बघूयात. ओके. कॅमेरा ऑन आहे. कॅमेऱ्याची अशी गरज नाही वाटते मला, बरोबर? का आहे गरज तुम्हाला कॅमेऱ्याची? मी जरी इथे नाही दिसलो तरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत. तर कॅमेरा ऑफ करतो मी, म्हणजे मला व्यवस्थित पूर्ण स्क्रीन मध्ये लिहिता येईल. आय एम गोइंग टू टर्न ऑफ माय कॅमेरा. त्याची काहीच गरज नाहीये सध्या, राईट? सो टर्निंग ऑफ द कॅमेरा राईट नाव. ओके. ओके, सो मी माझा कॅमेरा ऑफ केलेला आहे. सो लेट्स डिस्कस दिस नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलेलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, अ बॉडी along circular track of radius 100 meter, velocity 20 meter per second, tangential acceleration is 3 meter per second square, then its resultant acceleration is. Resultant means what? Net acceleration. MST CET 2020 मधला क्वेश्चन आहे. MST CET कधीचा क्वेश्चन आहे, MST CET 2020. बघा, एक बॉडी आहे जी मूव्ह करते आपली सर्क्युलर ट्रॅक वरती, ज्याचं रेडियस आहे 100 मीटर आणि व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सॉरी, 20 मीटर पर सेकंड असणार व्हेलॉसिटी साठी. तर ACP काढू शकतो आपण इथे. ACP बरोबर काय असतो आपला, ACP बरोबर काय असतो, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं, व्ही स्क्वेअर बाय आर असतो. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. सो व्ही स्क्वेअर किती आहे आपल्याकडे, व्हेलॉसिटी 20 आहे. सो 20चा स्क्वेअर डिवायडेड बाय रेडियस 100 आहे. रेडियस 100 म्हणजेच हे किती होणार आहे आपला, 400 डिवायडेड बाय 100. 400 डिवायडेड बाय 100 म्हणजे 004 झाला. म्हणजेच ACP किती झाला आपला, 4 इथे मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन ही गिवन आहे आपल्याला. मग आपण काय करू शकतो इथे, टी किती आहे, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात घ्या, आता इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची गरज आहे आपल्याला. काय गरज आहे, तुमचा अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठला म्हणतोय मी, अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा जो असतो ना, तोच फक्त आपण काय करतो, रॅडियन पर सेकंड स्क्वेअरने दर्शवतो. तोच कशाने दर्शवतो, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. नाहीतर तुमचा मग ऍक्सेलरेशन सेंट्रिपिटल असू द्या किंवा टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, हे दोन्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दाखवायचे. मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दाखवायचे. ओके. सो आपल्याकडे हा आहे सेंट्रिपिटल आणि हा टँजेन्शियल आहे. सो ए नेट कसं काढतो आपण, ए नेट बरोबर अंडर रूट ऑफ ACP स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करा, अंडर रूट ऑफ 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर. आता इथे आपल्याला माहिती आहे 4, 5 आणि 3चा रूल, पायथागोरन ट्रिपलेट ज्याला आपण म्हणतो, 3, 4 आणि 5 जे आहे ते. म्हणजेच 4चा स्क्वेअर 16 अधिक 3चा स्क्वेअर किती आहे, 9, म्हणजेच 25. अंडर रूट ऑफ किती होणार आहे, 25, म्हणजेच हे किती होणार आहे, 5. सो 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर किती आलेला आहे,
5 meter per second square. So which option is correct here? Option number 1 will be correct for this question. क्लिअर आहे? जायचं पुढच्या क्वेश्चन वरती. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ मास m is tied to a string and wheeled in a horizontal circle with a constant speed v. What provides the centripetal force? बघा आता हा क्वेश्चन कशावरती आलेला आहे? सेंट्रीपेटल फोर्स वरती. काय म्हटलेलं आहे, एक मास यम असणारं काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट काही असू द्या, एका आपल्या स्ट्रिंगला ट्राय केलं म्हणजे दोरीला बांधलेला आहे आणि त्याला आपण होरिझॉन्टल सर्कलमध्ये कॉन्स्टंट स्पीड व्ही ने घुमवत आहे. अशा केसमध्ये तिथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल असं विचारलंय. तर सिंपल आहे, स्ट्रिंग काय करते, स्ट्रिंग पुल्स द मास इनवर्ड. जी स्ट्रिंग आहे काय होते, स्ट्रिंग पुल्स द मास इनवर्ड. माझा थोडासा पेन खराब झाल्यामुळे माझं हँड रायटिंग आज थोडस खराब आहे, सो ऍडजस्ट. मी दुसरा पेन यूज करतोय. माझा पेन जो आहे रेग्युलर यूज मधला तो खराब झालेला आहे रायटिंगचा. So that's why I'm using a different pen. That's why the handwriting is not at that much level proper as previous lecture मध्ये जसं होतं तसं. ठीक आहे, ओके. स्ट्रिंग काय होते आपल्याला, ही स्ट्रिंग आहे. ओके, या स्ट्रिंगला ऑब्जेक्ट बांधलेला आहे आणि हे सर्क्युलर मोशन मध्ये काय होतंय, मूव्ह करतोय. ही स्ट्रिंग जी आहे म्हणजे दोरी जी आहे, ही दोरीच काय करणार आहे, ह्या ऑब्जेक्टला आतमध्ये खेचणार आहे, आतमध्ये खेचणार आहे. मग आपल्याला काय काय म्हटलेलं आहे, आतमध्ये जो फोर्स खेचतो सर्क्युलर मोशन मध्ये, जो टू द सर्कल जो फोर्स लागत असतो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. मग इथे सेंट्रिपिटल फोर्स कशाने मिळतोय आपल्याला, टेन्शन इन द स्ट्रिंग. कशाने मिळत आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. सो ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट हियर. ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट. ओके, नेक्स्ट काय क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन विल बी, this will be your question. Next question काय, a particle of mass m moving with the speed v in a circular path of radius r that experience a centrifugal force in. बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स एकदम इझी क्वेश्चन आहे. मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं तुम्हाला. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल. या दोन्ही फोर्सेसचा डिफरन्स बघितला होता. या दोन्ही फोर्सेसचा डिफरन्स बघितला होता. तेच या क्वेश्चन मध्ये विचारलंय. काय विचारलेलं आहे, पार्टिकल ऑफ मास m मूव्हिंग विथ द स्पीड v इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r दॅट एक्सपिरियन्स सेंट्रिफ्युगल फोर्स इन. कुठल्या डिरेक्शनला लागणार आहे, आपल्याला माहिती आहे सेंट्रिफ्युगल फोर्स ऑलवेज आउटवर्ड असतो. काय असतो सेंट्रिफ्युगल फोर्स, आउटवर्ड. सेंट्रिफ्युगल फोर्स सर्कलच्या बाहेर, सेंटर पासून दूर, अवे फ्रॉम द सेंटर लागतो. सो इनवर्ड ऑप्शन ऑटोमॅटिकली रॉंग होतील. इनवर्ड ऑप्शन काय होतील, ऑटोमॅटिकली रॉंग होतील. आता राहिला प्रश्न इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला की सेंट्रिफ्युगल मध्ये ऑलवेज ऍक्सेलरेटेड फ्रेम असते. ऍक्सेलरेटेड मीन्स व्हॉट, नॉन इनर्शियल. सो इट इज अ स्युडो फोर्स. सेंट्रिफ्युगल जो असतो तो काय असतो, स्युडो फोर्स असतो, फिक्टिशियस फोर्स असतो. त्यामुळे हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्येच अप्लाय होतो. सो ऑप्शन फोर्थ विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन फोर्थ विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ अ स्ट्रिंग इन अ whirling stone suddenly breaks then the stone will be. सडनली जर ब्रेक झालंय, आपल्या दोरीला काय बांधलंय तुम्ही, एक दगड बांधलेला आहे आणि तुम्ही फिरवताय, जशी गोफण तुम्ही फिरवताय तसंच. मग जर ती दोरी तुटली तर काय होईल बरं, असं विचारलं या क्वेश्चन मध्ये. मग काय, मुव्हिंग रॅडियली इनवर्ड, हा तर चुकीचाच ऑप्शन आहे. रॅडियली इनवर्ड तर येणारच नाहीये. सेकंड आहे मुव्हिंग रॅडियली आउटवर्ड, फ्लाय ऑफ टँजेन्शियल अँड रिमेन्स इन अ सर्क्युलर पाथ. बघा काय म्हटलेलं या क्वेश्चन मध्ये, थोडस इमॅजिन करा. इमॅजिनेशन वरती क्वेश्चन आहे, इझी वाला क्वेश्चन आहे हा खूप. ठीक आहे, एक दोरी आहे, ह्या सर्क्युलर पाथ मध्ये काय करतोय, ही मूव्ह करतोय. हे मूव्ह करत आहे, हे अशा पद्धतीने मूव्ह करतोय. आणि आपण अजून करूया, इथे कुठे आल्यानंतर हा काय होते, दोरी ब्रेक होते. काय होते, ब्रेक होते. ब्रेक झाल्यानंतर हे काय होणार आहे, अशा पद्धतीने ज्या डिरेक्शनला टँजंट असणार आहे त्या डिरेक्शनला हा जाणार आहे, त्या डिरेक्शनला जाणार आहे.
ज्या डिरेक्शनला टँजन्स असेल त्याच डिरेक्शनला जाणार आहे. सो फ्लाय ऑफ टँजन्शियल आपलं उत्तर असलं पाहिजे. मूव्ह रॅडियली आउटवर्ड. मूव्ह रॅडियली आउटवर्ड म्हणजे काय? रॅडियली म्हणजे काय? जसं रॅडियस असेल तसंच आउटवर्ड होईल का? असाच पॉसिबल नाहीये. असाच पॉसिबल नाहीये. रिमेन्स इन सर्क्युलर पाथ हे सुद्धा पॉसिबल नाही. सो आपला ऑप्शन थर्ड हा करेक्ट असणार आहे इथे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हटलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? टू बॉडीज ऑफ मास m and 3m rotating in a circle of radius r and r by 3. Tangential speeds of mass m is n times that of 3m. Then the centripetal force is same. नाही, centripetal force is same. Then the value of n is. बघा क्वेश्चन समजून घ्या आधी. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय? दोन बॉडीत आपल्याकडे, एक m बॉडी आहे, दुसरी 3m बॉडी आहे. त्या दोन्ही रोटेट करत आहेत सर्कल ज्याचं रेडियस एकाचं r आहे, दुसऱ्याचं रेडियस r/3 आहे. टेंजेन्शियल स्पीड ऑफ मास m जे आहे इज n टाइम्स दॅट ऑफ 3m. ते किती आहे? टेंजेन्शियल स्पीड n टाइम्स आहे. कशाच्या? 3m पेक्षा. आणि तिथे म्हटले की सेंट्रीपेटल फोर्स सेम आहे. मग व्हॅल्यू ऑफ n काढायचे आपल्याला. आता बघा अशा केसेसमध्ये आपल्याला काय करावं लागेल? जे सेम आहे ते आधी लिहून घ्या. काय म्हटले? सेंट्रिपिटल फोर्स इथे सेम आहे. क्वेश्चन कशावरती आलेला आहे? FCP वरती. सेंट्रिपिटल फोर्स ऑफ 1 इज इक्वल टू FCP ऑफ सेकंड. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? m इंटू V1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय r. कारण सेंट्रिपिटल फोर्स काय असतो आपला? m v स्क्वेअर डिवायडेड बाय r. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं की सेंट्रिपिटल फोर्सचा मॅग्निट्यूड काय असतं. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू काय बनणार आहे आपला? आता इथे m मास आहे, दुसरा काय मास आहे? 3m. दुसरा मास काय आहे? 3m. त्यामुळे इथे 3m घेतलेला आहे. 3m आणि इथे v2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय असणार आहे? डिवायडेड बाय, आता इथे r/3 होतं. इनिशियली आपला r होता. सो इथे r डिवायडेड बाय 3. अशा पद्धतीने इक्वेशन मिळते आपल्याला. आणि काय म्हटलेलं आहे? गिवन v1 जे आहे ते n टाइम्स ऑफ v2 आहे. म्हणजेच इथे दिलेलं आहे m इज स्पीड ऑफ मास m इज n टाइम्स ऑफ दॅट ऑफ 3m. तो आपण काय घेऊ शकतो इथे? n टाइम्स ऑफ v2. सो व्हॅल्यू पुट करू शकतो इथे आपण ह्या. सो काय होणार आहे? m इंटू n इंटू v2 स्क्वेअर डिवायडेड बाय r बरोबर थ्राइस ऑफ m इंटू v2 स्क्वेअर डिवायडेड बाय r/3. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन करा. काय सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर येणार आहे आपल्याकडे इथे? सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार आहे बघा? हा m आहे, हा m कॅन्सल होतोय. ठीक आहे. त्यानंतर हा v2 स्क्वेअर आहे, हा v2 स्क्वेअर कॅन्सल होतोय. काय राहते मग? n डिवायडेड बाय r बरोबर 1 डिवायडेड बाय r/3. हा 3 जर वरती गेला, हा 3 जर वरती गेला म्हणजे इथे जर आला तर काय होणार आहे आपला? nr बरोबर काय होतोय? 3r. nr बरोबर 3r. सो r ला r कॅन्सल. n बरोबर किती होतोय? 3. n बरोबर किती झाला? 3. सो व्हॅल्यू ऑफ n मिळाली आपल्याला? मिळाली. किती व्हॅल्यू आहे? 3. म्हणजेच आपला ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे? ऑप्शन फोर्थ विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. समजतंय मुलांनो? समजतंय? समजत असेल तर नक्की कमेंट करा की सर समजत आहे. आणि डाऊट जरी असेल तरीही कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, a railway track is banked for a speed v by elevating outer rail by the height h above the inner rail. The distance between rail is d. The radius of curvature of the track is. ठीक आहे. 5 सेकंद मी स्टॉप करतोय. 5 सेकंद घ्या, क्वेश्चनला समजा आणि आपल्याला कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि कशावरती विचारलाय ते थोडंसं मनातल्या मनामध्ये सांगा. तुम्हाला सांगा किंवा मला सांगा. मला सांगायचं असेल तर पुन्हा तुम्हाला कमेंट करायचं असेल. ठीक आहे. विचार करा थोडासा काय करू शकतो आपण इथे. इथे काय आहे बघा, आपल्याकडे बँक आहे म्हणजे बँकिंग ऑफ रोड आहे. इथे काय? बँकिंग ऑफ रोडचा कन्सेप्ट आलेला आहे. बँकिंग ऑफ रोड. परंतु इथे काय, कसला रोड आहे? रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजेच रेल ट्रॅक घेतलेला आहे अशा पद्धतीचा रेल ट्रॅक आहे. ओके. असा बँक केलेला आहे त्याला. आणि इनर, हा जो इनर पार्ट आहे, इनर पेक्षा आउटर जो आहे तो हाईट एच ने आहे. एवढी हाईट आहे याची. ही जी हाईट दिसते ना तुम्हाला, ही एच आहे. इनर हा वाला पार्ट, ए पार्ट इनर
हा इकडे बी वाला पार्ट आउटर आहे. म्हणजे असा तो उचललेला आहे रोड. सिंपल मराठीमध्ये सांगायचं झालं तर. आता आपल्याला बँकिंग ऑफ रोड मध्ये माहिती आहे की टॅन थिटा बरोबर काय असतो, टॅन थिटा बरोबर फॉर्म्युला काय असतो, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. हे आपण पाहिलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं की रेल्वे ट्रॅक इज बँक फॉर द स्पीड व्ही, इलेव्हेटेड आउटर रेल बाय हाईट एच टू द इनर रेल अँड डिस्टन्स बिटवीन द रेल्स इज डी. म्हणजे हे डिस्टन्स काय दिलेलं आहे, डी दिलेलं आहे, हे हाईट एच आहे. मग इथला टॅन थिटा जर आपण घेतला तर हा जो थिटा आहे या थिटाचा टॅन थिटा घेतला तर टॅन थिटाची व्हॅल्यू काय होती, फ्रॉम ज्योमेट्री काय म्हणू शकतो आपण, फ्रॉम ज्योमेट्री. ज्योमेट्री घ्या इथे. टॅन थिटा बरोबर काय होईल आपला, टॅन थिटा बरोबर एच डिवायडेड बाय डी, एच बाय डी. टॅन थिटा घ्या इथे फक्त, एच डिवायडेड बाय डी होणार आहे. म्हणजेच आपण लिहू शकतो इथे एच डिवायडेड बाय डी बरोबर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. आपल्याला कशासाठी इक्वेशन काढायचं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द ट्रॅक. आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस काढायची आहे. काय काढायचंय, ही रेडियस साठी व्हॅल्यू काढायची. रेडियस साठी व्हॅल्यू काढायची म्हणजेच आपण कसं लिहू शकतो याला, आर बरोबर डायरेक्ट काय करूया आपण, हे जी काय व्ही स्क्वेअर न्यूमरेटरला आहे का, कुठे जाणार, डिनॉमिनेटरला. सो एच डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर इंटू डी विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय आर इंटू जी. आता हे जी कुठे डिवाइडला आहे, इकडे आल्यानंतर न्यूमरेटरला येणार, म्हणजेच इथे जी येणार. याच्या उलट करायचं, फक्त 1 बाय आर आलेला आहे. म्हणजेच आर बरोबर काय होईल आपला, आर बरोबर व्ही स्क्वेअर इंटू डी डिवायडेड बाय जी एच, व्ही स्क्वेअर इंटू डी डिवायडेड बाय जी एच. आहे ऑप्शन असा कुठला इथे आहे, ऑप्शन फर्स्ट जो आहे तो याला मॅच होतोय. सो आपला ऑप्शन 1 विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन 1 काय असणार आहे, करेक्ट असणार आहे या क्वेश्चन साठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. MHT CET 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. MHT CET 2023 काय म्हटलेलं आहे, अ व्हेकल मूव्स ऑन अ बँक रोड ऑफ अँगल थिटा विदाउट फ्रिक्शन. कशामुळे, विदाउट फ्रिक्शन म्हटलेलं आहे. व्हॉट इज द ऑप्टिमम स्पीड टू अवॉइड स्किडिंग, ऑप्टिमम स्पीड टू अवॉइड स्किडिंग. ऑप्टिमम स्पीड आपण जे बघितलं होतं, मोस्ट सेफ स्पीड तुम्हाला म्हटलं होतं बँकिंग ऑफ रोड मधलं कन्सेप्ट आठवतोय, मोस्ट सेफ स्पीड. ज्याच्यामध्ये आपण काय वापरलेला होता, टॅन थिटा बरोबर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी हा फॉर्म्युला वापरला होता. तोच इथे वापरायचा आहे फक्त आपल्याला. काय म्हटलं इथे, व्हेकल मूव्स ऑन अ बँक रोड ऑफ अँगल थिटा विदाउट फ्रिक्शन, व्हॉट इज द ऑप्टिमम स्पीड टू अवॉइड स्किडिंग. सो यावरून व्ही ची व्हॅल्यू काढा, व्ही स्क्वेअर बरोबर काय होईल आपला, टॅन आर जी, टॅन आर जी. सो व्ही बरोबर काय होतंय मग, व्ही बरोबर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा, आर जी टॅन थिटा. म्हणजेच आपला कुठला ऑप्शन इथे असणार आहे, आर जी टॅन थिटा. इथे जी आर टॅन थिटा आहे बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हटलेलं आहे, व्ही बरोबर अंडर रूट ऑफ जी आर टॅन थिटा. सो ऑप्शन फर्स्ट विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ऑप्शन फर्स्ट काय असणार आहे या क्वेश्चन साठी, करेक्ट आहे. MHT CET 2023 चा क्वेश्चन आहे. इझी आहेत ना क्वेश्चन MHT CET चे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. MHT CET 2023 चा पुन्हा एकदा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन समजून घ्या. काय म्हटलंय, ऑन अ ड्राय रोड मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द सर्क्युलर पाथ इज व्ही. मॅक्सिमम स्पीड किती आहे, व्ही आहे. व्हेन अ रोड बिकम्स वेट मॅक्सिमम स्पीड बिकम्स व्ही बाय 2. इफ द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ ड्राय रोड इज म्यू, दॅट ऑफ द वेट रोड इज. बघा क्वेश्चन समजला पाहिजे. इथे काय विचारले आपल्याला, वेट रोडचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन विचारले. गिवन काय काय आहे इथे, मॅक्सिमम स्पीड आहे व्हेकलचं ड्राय रोड वरती व्ही. तेच जर व्हेकल रोड आपला ओला होतोय तर काय होणार आहे, स्पीड व्ही बाय 2 होणार आहे. मग आपल्याला कोएफिशिएंट ऑफ ड्राय रोड दिलेला आहे म्यू, तर वेट रोडचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती असेल, असा सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. काय केलेलं आहे, सिंपल क्वेश्चन विचारलाय बघा. आता इथे
आपल्याला काय करावं लागेल, असं समजा की तुम्ही पावसाळ्याचे दिवस आता सुरू होतील. पाऊस नसताना एखाद्या रोडवरनं चाललेला आहे तुम्ही. काय करताय? पाऊस नसताना एका ड्राय रोडनं चाललाय. त्यावेळेस तुमचं स्पीड व्ही होतं आणि तिथे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू होता. पण ज्यावेळेस पाऊस पडून गेला, त्यावेळेस तो रोड आहे तो वेट झालेला आहे, म्हणजे ओला झालेला आहे आणि ओला झाल्यानंतर त्याचं स्पीड तुमचं जे आहे ते निम्म होतंय, म्हणजे v/2 होते. आणि त्यावेळेस मग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय येईल, असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम स्पीड कशाने देतो आपण, v बरोबर पहिलं इक्वेशन, व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व ट्रॅक, v बरोबर म्यू जी आर. v बरोबर काय असतो, म्यू जी आर किंवा म्यू आर जी म्हणू शकतो इथे, म्यू एस आर जी. आता रोड वेट असो किंवा ड्राय, जी आणि आर काय असणार आहे, सेम असणार आहे. कारण की जी काय आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि आर काय, रेडियस ऑफ कर्व रोड, रेडियस ऑफ दॅट रोड, रेडियस ऑफ सर्क्युलर रोड. रेडियस तर चेंज नाही होणार आणि जी ची व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही होणार. मग आपला फी कशाला प्रोपोर्शनल आहे, मग फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ म्यू. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, अंडर रूट ऑफ म्यू. याच्यावरून आपण काढू शकतो, दोन्ही v1 आणि v2 घ्या, त्याचा रेशो घ्या, त्याचा रेशो घ्या, घेऊ शकतो ना आपण इथे, घेऊ शकतो. घ्या बरं. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ म्यू, सो v1 डिवायडेड बाय v2 दॅट इज इक्वल टू काय होणार आहे आपला, म्यू 1 डिवायडेड बाय म्यू 2 होणार आहे. परंतु आपल्याला काय म्हटलं की v2 ची व्हॅल्यू काय बनते, v/2 बनते आणि v1 किती आहे आपला, v1 आहे v1 इज इक्वल टू v आणि v2 विच इज इक्वल टू v/2. ह्या व्हॅल्यू इथे पुट करायच्यात आपल्याला. देअरफोर काय येईल इथे, v1 ची व्हॅल्यू v डिवायडेड बाय v/2 विच इज इक्वल टू काय होणार आहे, अंडर रूट ऑफ म्यू1 डिवायडेड बाय म्यू2. आता हा 2 वरती घ्या, ट्वाइस ऑफ v डिवायडेड बाय v विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू1 बाय म्यू2, म्यू1 बाय म्यू2. म्यू1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, म्यू2 ची काढायची आहे. तो दोन्हीकडे हा v ला v कॅन्सल करा आणि दोन्हीकडे स्क्वेअर करा. हा काय येईल, 4 बरोबर इकडे स्क्वेअर केला तर म्यू डिवायडेड बाय म्यू2, म्यू डिवायडेड बाय म्यू2, म्हणजेच म्यू2 ची व्हॅल्यू याच्याहून काय होईल, हा म्यू2 इकडे गेला आणि 4 डिवाइडला आला. सो म्यू2 बरोबर काय होतोय, म्यू डिवायडेड बाय 4. म्यू2 बरोबर काय होतोय, म्यू डिवायडेड बाय 4. म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कितीने कमी होईल, म्यू/4 ने. सो कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे इथे, सेकंड ऑप्शन जर बघितला आपण, कुठला, सेकंड ऑप्शन, तर या प्रश्नासाठी करेक्ट आहे इथे. कधी विचारला क्वेश्चन, 2023 मध्ये. समजते बघा, हे सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे बँकिंग ऑफ रोडच्या आपण लास्ट लेक्चरला कव्हर केलेल्या आहेत आणि त्याच्यावरतीच हे पीवायक्यूज घेत आहोत. त्याच्यावरतीच काय करत आहोत, हे पीवायक्यूज आपण घेत आहोत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ कार मूव्स सेफली ऑन अ फ्लॅट रोड ऑफ रेडियस r if the coefficient of friction is half then the safe speed becomes. किती इझी क्वेश्चन आहे बघा. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय बनतोय, हाफ बनतोय. मग सेफ स्पीड किती असेल असं विचारलंय. आपल्याला माहिती आहे सेफ स्पीड v बरोबर काय असतो, अंडर रूट ऑफ म्यू जी आर, म्हणजेच v इज प्रोपोर्शनल टू काय आहे, अंडर रूट ऑफ म्यू. जी आणि आर सेम आहे. आता म्यू काय होतोय, म्यू होतोय म्यू डिवायडेड बाय 2. बरोबर, काय म्हटले, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज हाफ म्हटलेलं आहे. मग v2/v1 काय होईल, v2/v1 विच इज इक्वल टू काय होणार आहे, अंडर रूट ऑफ म्यू डिवायडेड बाय म्यू/2. म्हणजेच काय होईल, अंडर रूट ऑफ 1 डिवायडेड बाय 2. 1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय होईल इथे, 1 डिवायडेड बाय √2 टाइम्स, 1 डिवायडेड बाय √2 टाइम्स होता है आपलं स्पीड, 1 डिवायडेड बाय √2 टाइम्स. सो ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट हियर. ऑप्शन सी विल बी करेक्ट. करेक्ट आहे. समजतेत का रे बाळांनो क्वेश्चन, समजतेत ना, समजत असतील तर कमेंटमध्ये थम्स द्या मला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, MST CET 2024 मध्ये विचारलेला आहे.
अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ सर्कल विथ द युनिफॉर्म स्पीड इट हॅज कॉन्स्टंट. बघा किती इझी क्वेश्चन आहे. एक पार्टिकल आहे, युनिफॉर्म स्पीडने मूव्ह करतोय, युनिफॉर्म स्पीड. ठीक आहे, UCM सारखा कंडिशन आहे इथे. तर त्या पार्टिकलचं काय म्हटलंय, इट हॅज अ कॉन्स्टंट वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असणार आहे. बघा व्ही इज कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड ऑफ व्ही कॉन्स्टंट आहे, युनिफॉर्म स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजेच 1/2 mv² एव्हरीवेअर. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असणार आहे. कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे, वेलॉसिटी तर चेंज होणार आहे. वेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. डिरेक्शन चेंज झाली, वेलॉसिटी चेंज झाली. स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी म्हटलं इथे. सो ऍक्सेलरेशन सुद्धा चेंज होणार आहे, कारण वेलॉसिटी चेंज झाली म्हणजेच ऍक्सेलरेशन चेंज झालं, म्हणजेच डिस्प्लेसमेंट सुद्धा काय होईल, चेंज होईल. प्रत्येक पॉइंटला, एक सर्क्युलर मोशन मध्ये प्रत्येक पॉइंटला हा थिटा चेंज होत राहतोय. थिटा काय होतोय, चेंज होत राहतोय. हा जर इथे आला तर हा थिटा चेंज झाला, इकडे आला हा थिटा चेंज झाला, म्हणजेच डिस्प्लेसमेंट सुद्धा इथे काय होणार आहे, आपला चेंज होणार आहे. सो कॉन्स्टंट राहणार आहे आपली कायनेटिक एनर्जी. सो ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे, MSTCT 2024 चा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन बघा, फॉर अ पार्टिकल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते इथे, कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे. लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज रेडियल अँड नो चेंज इन द मॅग्निट्यूड, पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल अँड नो चेंज इन द मॅग्निट्यूड. थर्ड ऑप्शन आहे लिनियर ॲक्सेलरेशन ऑलवेज टँजेन्शियल आणि लिनियर ॲक्सेलरेशन ऑलवेज अलॉंग द ॲक्सिस. बघा एक सर्क्युलर मोशन आहे, कुठली, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी अशी ऑलवेज टँजेन्शियल असते. काय असते, ऑलवेज टँजेन्शियल. मी तुम्हाला याआधी डायग्राम काढून दिली होती. सो linear velocity always tangential, no change in the magnitude will be the correct statement for this question. Correct statement for this question. So which option is correct here? Option second will be correct. Theoretical question आहे हा, याच्यामध्ये काहीही सॉल्व करण्यासारखं नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, a particle in UCM of radius π/2 meter makes x revolutions in a time t. Its tangential velocity is. MSTCT 2025 चा क्वेश्चन आहे बाळांनो, म्हणजेच लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे हा. काय म्हटलं इथे, रेडियस किती आहे, r बरोबर π/2 मीटर आहे आणि ते काय करतोय, x रिव्हॉल्युशन्स करत आहे, x रिव्हॉल्युशन्स टाइम टी मध्ये. मग टँजेन्शियल वेलोसिटी काय असं म्हटलंय. तर बघा कसं सिम्प्लिफाय करणार आपण या क्वेश्चनला, थोडस दिमाग लावा. रेडियस π/2 दिले म्हणजे सर्कम्फरन्स काय असतो आपला, 2πr. सर्कम्फरन्स किती असतो, 2πr. बरोबर काय होणार आहे आपला, 2π इंटू पाय डिवायडेड बाय 2. पाय डिवायडेड बाय 2, 2 ला 2 कॅन्सल, हा काय राहणार आहे, पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर काय झाला, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजेच काय असतो आपला, सर्कम्फरन्स म्हणजेच काय असतो, डिस्टन्स. डिस्टन्स सर्कम्फरन्स म्हणजेच एक रिव्हॉल्युशन साठी लागणारा डिस्टन्स. मग त्याने किती कव्हर केलेलं आहे, एक्स रिव्हॉल्युशन्स केलेले आहेत. एक्स रिव्हॉल्युशन्स म्हणजेच काय होणार आहे आपला, एक्स रिव्हॉल्युशन्स म्हणजेच जो तो कव्हर करणारा डिस्टन्स आहे तो किती असणार आहे. डिस्टन्स विल बी इक्वल टू, और डिस्प्लेसमेंट वी कॅन से दॅट इज इक्वल टू, डिस्प्लेसमेंट म्हणूया म्हणजेच आपल्याला इझी जाईल. डिस्प्लेसमेंट किती असेल इथे, डिस्प्लेसमेंट दॅट इज इक्वल टू एक्स इंटू पाय स्क्वेअर. एक्स इंटू पाय स्क्वेअर असणार आहे. आपली वेलॉसिटी काय असते, वेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय असतं, टाइम असतो. डिस्प्लेसमेंट बाय टाइम. सो लिहा डिस्प्लेसमेंट किती आहे आपला, एक्स पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टाइम टी. एक्स पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी. सो आपली वेलॉसिटी किती झाली इथे, एक्स इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय टी. कुठला ऑप्शन करेक्ट आहे इथे, थर्ड ऑप्शन बघा, पाय स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टी. पाय स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टी. ऑप्शन थर्ड विल बी करेक्ट हियर. ठीक आहे, लेक्चर थोडासा लेंदी होत आहे तरीही नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन तुमच्यासाठी घ्या. हा क्वेश्चन
तुम्ही सिम्प्लिफाय करा किंवा आपण नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व्ह करूया. आज आपण इथेच थांबूया. हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला मी काय करेल, शेअर करेल. कुठे? टेलिग्राम ग्रुपवरती किंवा ड्राईव्ह लिंकवरती. हे क्वेश्चन एकदा बघून घ्या. हे सगळे क्वेश्चन एकदा ट्राय करा आजच्या लेक्चर झाल्यानंतर तुम्ही. जर आजचं लेक्चर झालं आणि तुम्हाला हे क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाले तर मी तुम्हाला हे क्वेश्चन नेक्स्ट क्लासमध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करून देईल. ओके, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल. आय होप तुम्हाला ह्या आजच्या लेक्चरमध्ये जे काय आपण क्वेश्चन घेतलेले आहेत ते समजले असावे. जरी कुणाला काही डाऊट असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू. ओके, आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत कीप स्माइलिंग.